हॅलो एव्हरीवन, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. मी लक्ष्मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. थंबनेल पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ कशा रिलेटेड होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की साडीला पिको फॉल कसं करायचं. आता तुम्ही म्हणाल त्यात काय अवघड आहे. त्यात अवघड काही नाही आहे, माहिती आहे. एकदा दोनदा बघितल्यानंतर बरंचदा ते जमून जातं. मात्र फिनिशिंग घेण्यासाठी किंवा पटकन पिको फॉल होण्यासाठी तुम्हाला ह्या पद्धतीचा वापर करावा लागेल. जर तुम्ही ह्या पद्धतीचा वापर केलात तर तुमचं पिको फॉल अगदी 10 मिनिटामध्ये होऊन जाईल. जवळजवळ तुम्ही दिवसातून 50 साड्या तर नक्कीच पिको फॉल करू शकाल. ठीक आहे, तुम्ही बघू शकता मी इथे एक काठपदराची साडी घेतलेली आहे आणि हिचा जो पीस आहे तो पीस काढून घेतलेला आहे. सुरुवातीला जे फॉल आहे ते फॉल धुवून घेतलेला आहे आणि ते फॅनखाली वगैरे वाळवून त्यानंतर इस्त्री करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण साडीला पिको करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता ही माझी 2 in 1 मशीन आहे. आता साध्या शिलाई मशीनवरती साडीला पिको कसं करायचं आणि फॉल कसं करायचं या रिलेटेड व्हिडिओ अपलोड आहेत. जर तुमच्याकडे पिको फॉल किंवा 2 in 1 मशीन नसेल तर तुम्ही त्या साध्या शिलाई मशीनचा वापर करून सुद्धा साडीला पिको किंवा फॉल करू शकता. तुम्ही जाऊन चेकआउट करून घ्या, तुम्हाला आयडिया नक्कीच समजेल किंवा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की साध्या शिलाई मशीनवरती साडीला पिको कसं करायचं किंवा फॉल कसा लावायचा. ठीक आहे, तर साडीला पिको करत असताना थोडीशी जी जागा आहे थोडासा डिस्टन्स ठेवायचा आणि त्यानंतर अशा प्रकारे साडीला थोडंसं त्या दाबमध्ये अडकावायचं आहे आणि दोन्ही हाताने अशा प्रकारे तुम्हाला पकडायचं आहे. तर स्क्रीनवरती तुम्हाला पाहिल्यानंतर समजेलच. एकदा दोनदा तुम्ही ट्राय केला तर तुम्हाला एकदम मस्त असं साडीला पिको करायचं जमून जाईल. आणि पिको करत असताना साडी थोडीशी पुढे खेचायची आहे, अगदी सोडून द्यायची नाही. सोडून दिला तर तुम्ही साडीला फिनिशिंग येणार नाही. पिको जो आहे तो अजिबात गोल होणार नाही. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि जो राहिलेला भाग आहे तो तुम्हाला अशा प्रकारे ठेवून राहिलेला भागसुद्धा पिको करून घ्यायचा आहे. ठीक आहे, जो काही दोरा वगैरे असतो तो काढून घ्यायचा. बघू शकता किती सुंदर आणि सुबक गोल असं पिको झालेलं आहे. मॅचिंग दोऱ्याचा यूज केलेला आहे. तुम्हीसुद्धा मॅचिंग दोऱ्याचाच यूज करायचा आहे, नाहीतर साडीचा जो पिको आहे किंवा फॉल आहे तो फिनिशिंगला छान दिसणार नाही. ठीक आहे, इथं जो फॉल आहे तो धुवून इस्त्री करून मी घेतलेला आहे आणि तो काय तुम्हाला धुतलेलं तेवढं दाखवलं आहे, मात्र मी इस्त्री केलेलं दाखवलं नाही. इस्त्री केलेलं काय सगळ्यांना इस्त्री करता येतेच म्हणून तो काही डिटेलमध्ये दाखवलं नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणीचं असं म्हणणं आहे की तू बऱ्याच व्हिडिओवरती टाईमपास करतेस. असो, तर साडी जी आहे ती तुम्हाला उलटी घ्यायची आहे आणि 7 इंच जो आहे ते हे ठेवायचं किंवा तुम्ही येताने वगैरे मोजू शकता. 1 इंच अंतर ठेवायचं आणि थोडासा फॉल जो आहे तो फॉल सरळ ठेवून घ्यायचा, उलटा ठेवायचा नाही. साडी उलटी पाहिजे आणि फॉल सरळ पाहिजे आणि अशा प्रकारे थोडंसं अंतर साडीवरती ठेवून तुम्हाला काटावरती ठेवायचं आहे. पिकोचा जरी दाब असला तरी तो दाबमध्ये तुम्हाला साडी गुंतवायची नाही. अगदी स्मूथली जशी शिलाईला घेतो तशीच घ्यायची. जर तुम्ही पिकोला कसं साडीवरती गुंतवली किंवा वरती उचलून धरली होती तसं जर तुम्ही पकडून धरलात तर तुमच्या जो खालचं फिनिशिंग आहे ते अजिबात छान येत नाही. आणि साडीचा जो काठ आहे तो तुम्हाला जो सुईचा जो खालचा प्लेट्स असते ना त्यातील अर्धा ठेवायचा आहे. म्हणजे दाबचा जो भाग आहे ना तो अर्धा, सुईवरती एक भाग आला पाहिजे. आता पिकोचं कसं असतं, पिकोची जी सेटिंग असते ना ती इकडच्या साईडून म्हणजे तिकडच्या साईडून असं गोलाकार असते, बरोबर. त्यामुळे तुम्हाला अगदी किंचितसा थोडासा काठ ठेवायचा आहे. स्क्रीनवरती बघू शकताय मी पूर्ण दाब वरती ठेवलेला नाही आहे, दाब पूर्ण खाली घेतलेला नाही आहे. साडी खाली घेतलेली नाही आहे, दाबच्या अर्धीच घेतलेली आहे. ठीक आहे, जरा ध्यान देऊन लक्ष देऊन पहा म्हणजे तुम्हाला समजेल आणि शिवाय लक्षपूर्वक ऐकासुद्धा. ठीक आहे, जर तुम्ही अशा प्रकारे साडीला पिको केला तर तुम्ही दिवसातून 50 साड्या नक्की पिको फॉल करू शकता. सुरुवातीला तुम्हाला थोडासा त्रास होतो, हात शिलाई घेताना थोडीशी तकलीफ होते, मात्र एकदा तुमचा हात बसला ना तुम्ही दिवसाला 50 साड्या सहज पिको करू शकता. मी माझ्या अनुभवानुसार तुम्हाला सांगते. बघू शकता किती छान आणि गोल असा फॉल झालेला आहे. ठीक आहे, खाली अशा प्रकारे तुम्हाला पिको करून घ्यायचा आहे आणि वरती म्हणजे पिको करताना जो आहे तो साडी थोडीशी तुम्हाला उचलून गोलाकार प्रकारे पकडायची. ठीक आहे, समजून घ्या टेप्स बाय टेप्स, नाहीतर तुम्ही चुकाल. तुमची जर थोडीशी चूक झाली तर पूर्ण साडीची फिनिशिंग खराब होईल आणि तुम्हीसुद्धा इरिटेट होऊन जासाल. परत तुम्ही पिकोच करायला जाणार नाही साडी.
आणि जर तुमच्याकडे पिको फॉल मशीन नसेल तर साधी शिलाई मशीन असेल त्यावरती साडीला पिको फॉल कसं करायचं या रिलेटेडसुद्धा चॅनलवरती व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. ठीक आहे, बघू शकता किती सुंदर असा सुबक फॉल लावून होत आहे. गडबड करायची नाही, थोडं थोडं धरत धरत तुम्हाला अशा प्रकारे हात पकडायचा आहे. खालची साडीसुद्धा एकदम स्पेस बाय स्पेस म्हणजे व्यवस्थितच पकडायची, नाहीतर तुम्ही फॉल व्यवस्थित पकडाल आणि साडी तशीच सोडाल. ठीक आहे, तर नंतर जो शेवटचा टोक येतो तिथं थोडंसं अर्धा इंच फॉल जो आहे तो तुम्हाला फोल्ड करायचा आणि त्यानंतर मग अशा प्रकारे काठ व्यवस्थित असा बाजूला सरकावून अशी टीप जी आहे ती मारून घ्यायची. बघू शकता किती सुंदर फॉल लावून झालेला आहे, किती छान फिनिशिंग दिसत आहे आणि फॉल धुवून ही केल्यामुळे किती मस्त दिसतो ते सुद्धा तुम्ही बघू शकता. जे धागेदोरे आहेत ते व्यवस्थितरित्या काढून घ्यायचं. बघू शकता किती सुंदर फॉल लावून झालेला आहे. आता आपण वरती हात शिलाई घेऊन मी तुम्हाला दाखवणार आहे. मात्र हात शिलाईचा न वापर करता जर तुम्हाला फॉल लावायचा असेल तर तो कसा लावायचा ह्या रिलेटेडसुद्धा व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन चेकआउट करा. आता बरेच जण काय करतात, वेळ नसतं बऱ्याच मैत्रिणीकडने आणि ज्यांच्याकडे कस्टमर येतात अशांना हात शिलाई घेताना खूप वेळ लागतो. मग त्या काय करतात, मशीनवरतीच करतात. अशी फिनिशिंग हात शिलाईशिवाय छान येत नाही. तरी पण बऱ्याच मैत्रिणी ह्या धावत्या युगामध्ये मशीनवरती म्हणजे शिलाई मशीनवरतीच पिको करतात, हात शिलाई करत नाहीत. तर इथं तुम्ही बघू शकताय मी अशा प्रकारे मार्किंग करून घेते. सुरुवातीला थोडंसं तुम्हाला लॉक टाकायचं आहे आणि त्यानंतर मग अशा प्रकारे फॉल लावून घ्यायचा आहे. म्हणजे जी टीप आहे तुम्हाला वरती थोडीशी किंचितशी सुईचा टोक टच करायचा आहे आणि त्यानंतर अशी तुम्हाला अगदी खाली छोटीशी टीप आली पाहिजे. ठीक आहे, नसेल तर तुम्ही शिलाई मशीनचा वापर करूनसुद्धा फॉल लावू शकता. तो कसा लावायचा ह्या रिलेटेड व्हिडिओ आहे, चेकआउट करा चॅनलवरती. आणि त्यानंतर मग तुम्ही साध्या शिलाई मशीनवरती कसं लावायचं ते सुद्धा आहे, कारण आजकाल बरेचसेच ऑप्शन मिळाले आहेत. पहिला माझ्या मैत्रिणींना किंवा भगिनींना इतरांना सांगण्यापेक्षा मी माझ्यावरून सांगते, कारण पिको फॉल फक्त पिको मशीनवरतीच करता येतो असं मलासुद्धा वाटायचं. मात्र आता बरेचसेच ऑप्शन क्रिएट झालेले आहेत, त्यामुळे साध्या शिलाई मशीनवरती सुद्धा आपण साडीला पिको फॉल करू शकतो. किंवा काही मैत्रिणी ज्या आहेत त्या घरच्या घरीसुद्धा साडीला हाताने पिको करतात. आता ते कसं करायचं त्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करा, त्या रिलेटेडसुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. ठीक आहे, सुरुवातीला तुम्हाला थोडंसं टिप घेत असताना किंवा हातशिलाई घेत असताना काळजी घ्यायची आहे, कारण दोरा जो आहे तो तुमचा दोरा गुंता होण्याची शक्यता असते आणि दोरा खूप मोठा घ्यायचा नाही. इथं बघू शकताय कसा गुंता होतो. आता दोरा जर मध्ये बदलावा लागला किंवा दुसरा दोरा जर चेंज करायचा असेल तर तो कसा फिटिंग करायचा किंवा ते दिसू नये बाहेर काठावरती साडीच्या काठामध्ये दिसू नये आणि फिनिशिंगला छान दिसावं त्यासाठी मी पुढे महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत. मध्ये व्हिडिओ स्किप करू नका, अगदी कंटिन्यूली पहा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर करून घ्या. काठ जो आहे तो फोल्ड करून अशा प्रकारे घ्यायचा आणि त्यानंतर साडीला व्यवस्थितरित्या पिको करून घ्यायचा आहे. पिको फॉल मशीन रिलेटेड बरेचसेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, एकदा चॅनलला व्हिजिट करा. फक्त व्हिडिओ पाहून तुम्ही बघून म्हणजे पाठीमागे नका जाऊ, अगदी चॅनलमध्ये सुद्धा व्हिजिट करा. चॅनलवरती बरेचसेच महत्त्वाचे इम्पॉर्टन्स व्हिडिओ आहेत, त्यातूनसुद्धा तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला मिळेल. मी माझ्या अनुभवानुसार व्हिडिओ बनवलेले आहेत, त्यामुळे माझा अनुभवसुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण आणि चॅनललासुद्धा नक्की व्हिजिट करा. ठीक आहे, आपले इंस्टाग्राम चॅनलसुद्धा आहे, त्याच्यावरतीच त्यालासुद्धा जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता. ठीक आहे, बघू शकता किती सुंदर अशा फिनिशिंग सहित फॉल होत आहे. हातशिलाई करताना सुरुवातीला जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला हातशिलाई करायला जमणार नाही. मी अनुभवानुसारच सांगते माझ्या, कारण मलासुद्धा सुरुवातीला जमत नव्हतं. मात्र आता इतकं फास्ट मी बनवते ना, म्हणजे फॉल करते ना, ते तुम्हाला स्क्रीनवरती दिसतेच. आता काय करायचं आहे तुम्हाला, जर तुम्ही दोरा दुसरा चेंज केला ना तर अगोदरचा जो दोरा आहे ना तो दोरा तुम्हाला त्याच्यामध्ये गुंतवायचा आहे. तो कसा गुंतवायचा, काय गुंतवायचा स्क्रीनवरती मी तर तुम्हाला दाखवतच आहे. बघू शकताय जो खालचा जो गाठ मारलेली गाठ असते ना त्या गाठीतून डबल दोरा केलेला असतो आपण, त्या डबल दोरातून आपल्याला छोटीशी किंचितशी वरती घ्यायची आहे. तुम्हाला मी स्क्रीनवरती पुढे दाखवणारच आहे, व्हिडिओ कंटिन्यू पहा, स्किप करू नका. ठीक आहे, आणि नेटच्या साडीला वगैरे कसं पिको करायचं माहीत नसेल तर मला कमेंट करा, त्या रिलेटेडसुद्धा मी व्हिडिओ बनवेन. जे काही माझ्या अनुभवानुसारच मी बनवणार असणार, परंतु कसं असते प्रत्येकाच्या आवडीनिवडी, प्रत्येकाकडे एक वेगळीच कला असते. त्यामुळे सगळ्यांचे जे आहेत व्हिडिओ ते जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला सुद्धा बरंच काही व्हिडिओमधून शिकायला भेटतं.
ठीक आहे. अशा प्रकारे जो आहे साडीला मस्त अशी हात शिलाई मी इथं घेत आहे. तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आपण मस्त अशी शिलाई घेऊन मग त्यानंतर मग आणि काय महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या पण पाहणार आहोत. ठीक आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करत चला. आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. बघू शकता किती छान असे. आता इथं बघू शकता. आता इथं दोरा जो आहे हात शिलाईसाठी संपलेला आहे. अगदी किंचितच राहिलेला आहे. आता इथं कसा दोरा दुसरा जॉईन करायचा ते मी तुम्हाला शेअर करणार आहे. ठीक आहे. अगदी त्याची गाठसुद्धा दिसायला नाही पाहिजे अशा प्रकारे. आता इथं सुरुवातीला मी दोरा ओवून घेते. आता इथं अशी टीप घेतल्यानंतर हा जो दोराची जा गाठ आहे ना त्याच्यातून तुम्हाला अशा प्रकारे किंचितसा दोरा जो आहे अशी ही करून छोटीशी गाठ मारून मग दोरा काढायचा आहे. अजिबात दिसत नाही. खूप फिनिशिंग छान दिसते. कारण कसं होते जर तुम्ही खूप लॉंग जर दोरा घेतलात ना तर तो लॉंग दोरा अगदी हे येत नाही म्हणजे गुंता होतो आणि तुम्हाला परत मग तो दोरा जर गुंता झाला तर कट करून परत काढावा लागतो. तर मी तुम्हाला मस्त अशी आयडिया सांगते ती म्हणजे जितकं तुम्हाला जमते तितकाच दोरा घ्यायचा आणि त्यानंतर पुढे जो आहे तो टीप मारून अशा प्रकारे घ्यायचा त्याला कनेक्ट करायचा. आता आपण टीप घेताना कसं करतो ना तशा प्रकारेच करायचं. ठीक आहे. फायनली तर तुम्ही बघू शकताय मी कशा प्रकारे साडीला पिको करून घेत आहे. अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा हात शिलाई घ्यायची आहे. साडीला पिको करत असताना सुद्धा ज्या महत्त्वाच्या गोल किंवा फिनिशिंग घेण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स आहेत त्यासुद्धा जर तुम्ही फॉलो केलात तर तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला परत व्हिडिओ पाहण्याची अजिबात गरज भासणार नाही. ह्या व्हिडिओवरती तुम्ही अगदी कंप्लीट मस्त परफेक्ट फिनिशिंगसहित साडीला पिको करू शकता. अशा प्रकारे साडीला हात शिलाई जी आहे ती घ्यायची आहे. बोटाचं जे हे आहे म्हणजे सेट करण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी तुम्हाला त्रास देते सुरुवातीला. पण एकदा जर तुम्हाला समजायला झालं तर तुमचे जे हात आहेत ते ॲटोमॅटिक चालायला सुरुवात होते आणि तुम्हाला पिको करायलासुद्धा अगदी सोपं होऊन जातं. ठीक आहे. साडीचे जे पिकोचे जे 3 प्रकार असतात एक 13 रुपयाला फॉल असतो. फॉलचे 3 प्रकार असतात म्हणजे 3 प्रकारे फॉल भेटतो. कॉटनचा म्हणा किंवा साधा म्हणा अगदी सिंपल म्हणा ते कपडामध्ये खूप बदल असतो. तुम्ही तुमच्या बजेटनुसार सुद्धा फॉल घेऊन कस्टमरसाठी यूज करू शकता किंवा तुमच्यासाठी पैठणी साड्या वगैरे असतील तर त्यांच्यासाठी थोडासा बाहेरला वापरायचा. ज्या नॉर्मल साड्या असतील ना त्यांच्यासाठी नॉर्मलच फॉल वापरायचा. आपल्याला पण थोडंसं बजेटमध्ये बसलं पाहिजे आणि आपल्यालासुद्धा परवडलं पाहिजे. बरोबर. जर तुम्ही ह्या पद्धतीने साडीला पिको केलात तर तुमच्या दिवसातून 50% साड्या 100% होतील की नाही मला कमेंट करून सांगा. मी माझ्या अनुभवानुसार सांगते. मी स्वतः तसं करते. मी स्वतः साड्या बऱ्याचशा पिको करते. बघू शकताय. जर तुम्हाला हात शिलाई घ्यायची नसेल मशीनवरतीच करायचं असेल तरीसुद्धा त्यावरती व्हिडिओ अपलोड आहे. तुम्ही जाऊन चेकआउट करा. बघू शकता किती छान साडीला पिको झालेला आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा. चला बाय.